बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष रोखण्यासाठी आता राज्य सरकार आणि वन विभाग एकत्रित येऊन या बिबट्यावरती बंदोबस्त करण्यासाठीच्या तयारी सुरू आहे. त्याच संदर्भातल्या बैठकी मंत्रालयात पार पडल्या. त्यानंतर वन विभागाला आदेश देण्यात आलेत. त्यामुळं खरंच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष थांबणार आहे का, या सगळ्या गोष्टीचं आढावा घेणार आहोत आपण. आपल्यासोबत सहाय्यक वनरक्षक आहेत स्मिता राजवंश मॅडम. काल कशा पद्धतीने आदेश देण्यात आले आणि काय काय सूचना आहेत वन विभागाला? परवा पुण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकजी सरांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती, ज्याच्यामध्ये विविध उपाययोजना अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आल्या होत्या. तर ज्या आपण म्हणत होतो की राज्य आपत्ती घोषित करायची आपल्याला शेड्यूल 1मधून शेड्यूल 2मध्ये टाकता येऊ शकते का, त्यानंतर पण आपण बिबट्यांना अधिवास कुठं तयार करायचा, पकडलेले बिबटे ठेवायचे कुठे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मला जी माहिती मिळाली कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं घोषणा केली आहे की आपण पुणे जिल्ह्यात नवीन 2 बिबट निवारा केंद्रे तयार करतो आहे आणि ते युद्ध पातळीवर काम सरणार आहे. काही CSRमध्ये करू शकतो आहे का हे पण ते त्यांच्या लेवलला चेक करणार आहेत. बिबट्यांच्या प्राण्यांची जी नसबंदीची ऑर्डर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परवा आली आहे, तर त्याच्यावर कसं काम करायचं ह्याबद्दल थोडीशी चर्चा करण्यात आली. आणि बिबट निवारा केंद्र बिबट्याच्या ह्याला राज्य आपत्ती म्हणून घोषित करणार, ह्याबाबत मंत्रिमंडळात बैठक घेऊन निर्णय घेणार, याबाबत त्यांची सगळी सकारात्मक चर्चा झाली. पिंजरे लावून बिबटे पकडा ह्या दृष्टीनं जे होतं की जेवढे पिंजरे लागतील त्या दृष्टीनं तुम्ही नियोजन करा आणि मागणी करा आणि त्यानुसार पिंजरे मागतील तर लोकांना पुरवठा करा, ह्याबाबत त्यांनी विधान केले. पण आपल्याकडे जसे जसे पिंजरे अवेलेबल होत आहेत आपण तसं मागणीनुसार पुरवठा लोकांमध्ये करतो आहे. खरं तर तुमच्या विभागामध्ये बिबट्या रोज दिसतोय. गावागावात आज संघर्ष अजूनही पाहायला मिळतो. प्रामुख्याने नसबंदी आणि बिबट्याला गोळ्या घालण्याचं, नरभक्षक बिबट्याला, हे मोठं आव्हान असणार आहे. हे कशा पद्धतीने तुमचं काम राहील? ॲक्च्युली माझं असं मत आहे, एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून, नरभक्षक बिबट्या म्हणण्यापेक्षा ॲक्सिडेंटली ज्या ह्युमन डेथ बिबट्यांकडनं होतात त्याच्यामध्ये जो बिबट्या कल्प्रिट म्हणून आपल्याला मिळतो त्याला आपण त्याला माननीय मंत्री महोदयांनी किंवा आम्ही जेव्हा आमचे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन PCCF वाईल्ड लाईफ यांच्याकडनं परमिशन घेऊन मग गोळी मारण्याची परमिशन, तो एंडचा पर्याय असतो जेव्हा त्याला पकडण्याची परमिशन नाही मिळत, तर त्यांनी दिली तर त्यानुसार फॉरेस्ट डिपार्टमेंट इकडे जागेवर कारवाई करेल. आपण ह्यासाठीच प्रयत्न करणार आहोत की यापुढे मनुष्यहानीच्या घटना घडू नयेत, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असेल. जे पण सध्या आम्ही ऑपरेशन राबवतो ते सगळे यापुढे घटना घडू नयेत ह्यासाठी असणार. नसबंदी, कारण संख्या खूप मोठी आहे, 2000च्या वर संख्या बोलली जाते. नसबंदी करताना हे मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर. हां, अजून जे आता गाईडलाईन्स आल्या आहेत त्या पत्रामध्ये की काय काय करायचं आहे, व्हिडिओग्राफ करायचं आहे, फिमेल लेपर्ड्सचे आपल्याला नसबंदी करणं आहे, तर त्यांना आलं त्या जे इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे ते आपल्याकडे भारतात मिळत नाही, तर ते परदेशातनं इम्पोर्ट करणं आलं, त्याला ड्रग ऑथॉरिटी ऑफ इंडियाची परमिशन घेऊन मग ते काम करणं आलं, त्याची एक SOP ठरवणं आलं. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन त्यांचं मार्गदर्शन, मग हे कोण करू शकतं, कुणाच्या गायडन्सखाली ड्रग किती घ्यायच्या, किती इंजेक्ट करायच्या, ह्या सगळ्यावरती सखोल मार्गदर्शन आणि प्रोसिजर पार्ट घेऊन मग ते सुरू होईल. अगदी परवाच दिवशी तो निर्णय आला आहे. मग त्यानुसार आता जसं आम्हाला PCCF वाईल्ड लाईफ आमचे वरिष्ठ कार्यालय ह्यातून जसे आदेश मिळतील त्यानुसार आम्ही जागेवरती कारवाई करू. नाही, खरं तर नसबंदी हा शब्द जरी सोपा असला तरी त्यामागचं काम खूप मोठं आहे. कारण त्याच्यासाठी बिबट्याला बेशुद्ध करावं लागणार, त्यानंतर त्याचे बेशुद्धचे इंजेक्शन असतील किंवा त्याची शस्त्रक्रिया असेल, हे मोठं आव्हान आहे. कारण वन विभागात त्या तांत्रिक गोष्टी आहेत का आणि कसं करणार ते पुढे? तांत्रिक गोष्टी आपल्याकडे माणिकडोह बिबट निवारा केंद्र आहे, तिथं सुसज्ज असं मल्टीनॅशनल मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या सुविधा आहेत. आपण ते करू शकतो. फक्त एक्सपर्टीज आहे, SOP ज्या सांगितल्या जाणार आहेत त्या फॉरवर्ड करून ते काम करणं आहे. आता कोण करणार, कसं करणार, कुठली ड्रग आणणार, कुठून इम्पोर्ट करणार, ह्यासाठी थोडंसं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणा, WCT म्हणा, जी कॉन्झर्वेशन ट्रस्ट ज्या आहेत
ज्या काम करतात ह्या क्षेत्रामध्ये, व्हेटरनरियन्स चांगले जे आहेत त्यांचा सल्ला घेऊन काम करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आता वरिष्ठावर ठरतील आणि त्यानुसार आम्ही आमचं काम सुरू करू. दुसरं असं की बिबट्याला रेस्क्यू करणं आता सध्या थोडंसं अवघड जाणार आहे, कारण ऊसतोड सुरू आहे. बिबट्या हा मोकळ्या मैदानात दिसतोय किंवा तो स्थलांतरितही होतोय, कारण तो दिवसभरातलं अंतर खूप कापतोय. अशा वेळेस आता बिबट्याचं रेस्क्यू तुमच्यासाठी फार अवघड आहे. कसं? ॲक्च्युली डेन्सिटी आहे आता वाढलेली आहे म्हणून हा प्रॉब्लेम येतो आहे. पण सिमिलरली त्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे, म्हणजे ब्रीडिंग सीझन सुरू आहे बिबट्यांचा, ज्याच्यामध्ये ऊसतोड पण येते आपली. जे 2 कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन आहेत. दिवाळीनंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरपासून विणीचा हंगाम सुरू होतो, जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत. तर ह्या पिरियडमध्ये आपल्याला मग ब्रीडिंग सीझनमधली मादी असणं, मेल कोटशिप्सला असणं किंवा पिल्लं मिळणं, ह्या वारंवार सायटिंग होणं, ह्या घटना घडतात आणि त्यातनं अशा ॲक्सिडेंटल चकमकी घडतात आणि मग आपल्याला ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट किंवा ह्युमन लेपर्ड कॉन्फ्लिक्टला सामोरं जावं लागतं. तर हां, नो डाऊट हे आमच्यासाठी आता चॅलेंज आहे की एकीकडे लोकांचा वाढणारा रोष बघणं, आम्हाला दिलेल्या गाईडलाईन फॉलो करणं, लेपर्डचं ट्रॅपिंग करणं, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आणि मग बिबट्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप करून घेणं, हे सगळं कठीण असणार आहे. पण आमचा स्टाफ आणि आम्ही त्यावरती काम करू. साधारण किती दिवसात नसबंदीच्या या कार्यक्रमाला सुरुवात होईल? म्हणजे कालच 2, म्हणजे जेव्हा परमिशन आली त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2, एक वनमंत्री साहेबांसोबत बैठक झाली, एक मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाली. त्यातले निर्देश आणि नागपूरच्या ऑफिसमध्ये येणारे निर्देश अजून एखाद 2 दिवस घेऊन आम्ही ते काम सुरू करू त्याच्यावरती. नक्कीच बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग आणि राज्य सरकार सकारात्मक जरी असलं तरी या गोष्टी आव्हानात्मक मात्र नक्की आहे. कारण बिबट्याचं रेस्क्यू करणे, त्यानंतर त्याच्यावरची शस्त्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी किचकट आहेत. कारण बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारे ड्रग्ज हे परदेशातून आयात करावे लागणार आहे. त्या बाबतची तंत्रज्ञानाची, डॉक्टरांची टीमही या ठिकाणी सुसज्ज ठेवावी लागणार आहे. त्यामुळं नसबंदी हा शब्द जरी सोपा असला तरी त्यामागचं काम मात्र खूप मोठं राहणार आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष रोखायचा जरी असला तरी याला पुढचा काही दिवसांचा काळ लागणार आहे, हे मात्र नक्की. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, जुन्नर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.